नमस्कार, मी रुबीना पठाण. आज सकाळपासूनच गुगलला आणि एक्स प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणात हॅशटॅग इन्फ्रामॅन देवाभाऊ असं ट्रेंडिंग आहे. आणि मी just थोडीशी मागे गेले आणि अनेक महत्त्वाच्या प्रकल्पांची माहिती घेतली आणि ती माहिती मी तुमच्यापर्यंत पोहोचवते. म्हणजे सोशल मीडिया ओपन केलं की आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी काय केलं, कुठली प्रकल्प पूर्ण केली, त्याचा फायदा आपल्याला कसा होतो हे आपण सकाळपासूनच पाहतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पायाभूत सुविधांच्या केलेल्या विकासामुळे आज त्यांना इन्फ्रामॅन म्हणतात हे मला स्पष्ट झालं. मग पुढे महायुतीनं महाराष्ट्रात पायाभूत सुविधांचं मोठं जाळं निर्माण केलं. आज महाराष्ट्र दिनी मुंबई पुणे मिसिंग लिंक म्हणजेच कनेक्टिंग लिंकचं उद्घाटन झालं. मुंबईहून पुण्याला अवघ्या 90 मिनिटात आता पोहोचता येणार आहे. जमिनीपासून 132 मीटर उंचीवर असलेला केबल स्टेट ब्रिज या प्रकल्पाचं मुख्य आकर्षण आहे. देवेंद्र फडणवीसांनी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रातील पायाभूत सुविधांच्या विकासात मोलाची भूमिका बजावली. मुंबई इन 59 मिनिट्स महायुती सरकारची एक अत्यंत महत्वाकांक्षी संकल्पना आहे. यात संपूर्ण मुंबई MMR क्षेत्रातील नागरिकांना शहराच्या एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत अवघ्या 59 मिनिटात पोहोचता यावं अशी कनेक्टिव्हिटी निर्माण होते आहे. मुंबईतील ट्रॅफिक कमी करण्यासाठी कोस्टल रोडच्या कामाला गती देण्यात आली आहे. मुंबईत मेट्रो प्रकल्पांचं जाळं उभारल्याचं आपल्याला पाहायला मिळालं. अनेक मेट्रो लाईन सुरू झालेल्या आहेत. काहीचं सध्या काम सुरू आहे. म्हणजेच मेट्रो लाईन 2, 3, 4, 7, 9ची कामं वेगात सुरू आहेत. भारतातील सर्वात लांब सागरी अटल सेतू मुंबई आणि नवी मुंबईला जोडणारा ऐतिहासिक प्रकल्प हा ठरला. ठाणे बोरिवली दुहेरी बोगदा म्हणजेच नॅशनल पार्क खालून जाणारा हा प्रकल्प प्रवासाचा वेळ 1 तासांवरून थेट 10 मिनिटांवर पोहोचलाय. पुढे वर्सोवा वांद्रे सी लिंक पाहण्यासाठी लांब लांबून लोक येत असतात. सागरी प्रवासासाठी हा एक महत्वाचा दुवा आहे. नागपूर ते मुंबई दरम्यानचा 701 किमी लांबीचा हा गेम चेंजर समृद्धी महामार्ग, पुणे आणि नागपूर मेट्रो या दोन्ही शहरांमध्ये मेट्रो प्रकल्प वेळेत पूर्ण होत आहे. या सगळ्या प्रकल्पांना मिळणाऱ्या पर्यावरण परवानग्या किंवा भूसंपादनातील अडचणी दूर करण्यासाठी त्यांनी चीफ मिनिस्टर्स वॉर रूम सुद्धा सुरू केली आहे, ज्यामुळे निर्णयाची प्रक्रिया वेगवान झाली. थोडक्यात सांगायचं झालं तर फडणवीस यांच्या कार्यकाळात महाराष्ट्रानं रस्ते, मेट्रो आणि जलसंधारण क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर प्रगती केली आहे. राज्यात $1 ट्रिलियन इकॉनॉमी बनवण्याच्या दिशेनं वाटचाल सुरू असल्याचं सध्या भाजप नेते म्हणतात. प्रत्येकाच्या सोशल मीडियावर आज पोस्ट आपल्याला पाहायला मिळतात आणि त्याचाच मी अभ्यास करून तुमच्यासमोर एक छोटीशी माहिती पोहोचवली.